नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे झटपट आणि झणझणीत कोल्हापुरी मिसळ। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी आधीच तयारी करून ठेवली आहे। तर इथे मोड आलेले कडधान्य मी कुकरच्या डब्यामध्ये घेतलेत। त्याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घातला आहे आणि हे कुकरमध्ये 2 शिटी काढून घेतल्या या कडधान्याला। तर ते असे हे शिजवून घेतले। त्यानंतर 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतला आणि त्यानंतर लसूण आणि अद्रक ठेचून घेतला चांगला। आणखी त्यानंतर मोठे भांडे घेतले, भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आणि जेवढे गरजेचे आहे तेवढे त्याच्यामध्ये तेल टाकले। जेवढा मिसळ बनवायचा आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी टाकायची आणि तेलामध्ये कांदा आणि बारीक केलेला लसूण आणि अद्रकचा पेस्टसुद्धा टाकला। हे चांगले हलवून घेतले, तेलामध्ये चांगले परतवून घेतले अगदी त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आणि थोडेसे जिरे आणि मोहरीसुद्धा त्यानंतर टाकले। त्यानंतर कांद्यामध्ये हळद, गरजेनुसार मीठ आणि लाल तिखट, हे आमचे कोल्हापुरी लाल तिखट आहे। तर हे थोडे झणझणीतच असते, तर ते चांगले तेलामध्ये शिजवून घ्यायचे आणि हा सुहानाचा मिसळ मसाला देखील थोडासा त्याच्यामध्ये टाकला, छोटे पॅकेट होते आणि पुन्हा फरसाणा असतो तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आणि ते तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आणि जे शिटी काढलेले कडधान्य असतात ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते चांगले हलवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये जे पाणी ओतणार असतो आपण ते पाणी गरम करून घ्यायचे। इथे हे पाणी गरम करून घेतले होते, कारण थंड पाणी वापरण्यापेक्षा गरम पाणी वापरायचे, तर जेवणाला अजून चांगली टेस्ट येते त्यामुळे। तर असा हा झणझणीत इथे मिसळ तयार होतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे, खूप सोपी, एकदम झटपट तयार होणारी आणि भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यावरती टाकायची। तर इथे झटपट आणि झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनून तयार आहे। तर बघा इथे किती छान तर्री आली आहे आणि चवीला देखील तितकाच टेस्टी झाला होता, अगदी हॉटेलसारखाच टेस्टी, हॉटेलपेक्षाही भारी टेस्टी झाला होता आणि ही खूप सोपी रेसिपी आहे। एकदा या पद्धतीने ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आणखी एखाद्या छान व्हिडिओमध्ये। बाय बाय।